दे बरं आवाज, दे बरं आबाजीले. झालं का नाही म्हणा चहा पाणी, की काय रातच्यानं चालता का म्हणा बाबा, बाजार गिजार चालला जाईन ना उठून मग अशानं. तुम्हीच तर किती उशीर लावला, 7:30चा टाइम सांगितला होता ना म्या. चालले मोठे राजा, ब्रेड खाऊ दे बिस्किट खाऊ दे करून राहिले होते राजा घरी तुम्ही. अबे का मरतं का मग तिथं बाजारात जाऊन बाबू, लवकर घरून काही ना काही पोटात टाकून नेलेलं बरं बा. तिथं का आहे भजन जिलेबी, काही नाही भेटत चांगलं तिकडे, घरून खाल्लं जायचं मस्त. हो ते तर आहेच म्हणा. हो हो चाल, दे आवाज दे. ओ आबाजी, सीताराम आबाजी. ओ ऐकू जाते का नाही, बुडेल काजून लेखाचा बैर आहे आणि दिसतं बुडं पा. अरे जरा जोरशी आवाज दे ना, बुडं बैर आहे ना. ओ आबाजी, अरे इकडे या ना. अरे काय म्हणतो कंडा, इतक्या सकाळ सकाळी कायले झाला थंडीचा? नाही घोर झाला आता, मला वाटलं बुडा बैर आहे. बुडं तर याददाशे बोलते वाटतं बुड्याची. अरे काय आबाजी काय म्हणता, म्हणजे आजचा बुधवार आहे ना. हो ना, मग आता बुधवार आहे तर काय म्हणतो मग? मावीन घोरच आहे ना आता. अरे काल रात्री तुम्हाला सांगितलं होतं उद्या सकाळी आपल्याला बाजारात जायचं आहे म्हशी आणायला, आणि तुम्ही म्हणता काय आला राजा. अरे हो रे का, तो रात्री सांगितलं होतं नाही काय, म्हशी घेता नाही मग? घ्या म्हटलं आता म्हशी, 4-5 म्हशी घेतो, मस्त तबेला टाकायचा विचार चालू आहे. 1-2 घेऊन द्या आता तुम्ही. आता मी काय, आता माय वय झाले का, कसं आहे बाजारात आपण जात नाही, मागच्या 2-3 वर्षापासून बाजार जाणं सोडलं आपण. अरे हो आबाजी, पण कसं आहे आता आम्ही आहो नवीन, लोक फसवतात, मग दलाल गेला लय पैसा खातेत, फसवून देतील फालतू, सारख्याच भावात पडेन. त्यापेक्षा चला ना, तुम्हाला जेवण देतो ना मी रातच्यानं. जेवणाचं काही नाही रे एवढं, कसं आहे कोणाचं चांगलं हो बा. बरं थांब, मी जरासा चहा घेतो, चहा मांडला बुडीनं, चला नाही तर तुम्ही घ्या चहा मग. नाही आम्ही नाश्ता करून आलो घरून, तुम्ही घ्या चहा, आम्ही मग गाडी गिडी काढतो तेद्रो. बरं मग नाही म्हणता, मग घेतो मग मी, जाऊ द्या. गाडा तुम्ही, गाडी काढा, आलोच मग मी 5 मिनिटात येतो. हो, आणि ते येता जरा मशीन लावजा कानाची तुमची, नाही ते ठेवसा घरीच मशीन. अरे लेका, ते मशीनचा शेल गेला ना. जाऊ दे, ऐकू येते मला, बाजारात लय बोंबलतात लोक, येतात ऐकू, काही टेन्शन नको घेऊ, चल. पाहिजा बा आबाजी, नाही तर कसं आहे बाजारात 100चे 60 नाही झाले पाहिजे आपले. नाही रे, 100चे 60 कायले, 100चे 160 करून देतो तू, चाल. बरं या मग चहा घेऊन या, आम्ही थांबतो बाहेर. जाऊ द्या, चांगलं धंद्याला लागलं पोरगं, काही ना काही उद्योग केला, बरं झालं. म्हशीचा तबेला का टाकणं होईना, काही ना काही ते उद्योग करू आला, जाऊ द्या. असा शेतीला काही ना काही जोडधंदा असला की मग टेन्शन नाही राहत. अरे तिकडे नारायण कुठे गेला? ते गेले तिकडे, बाजार करून घेतो म्हणे पहिले, आणि मग म्हशीच्या बाजारात येतो म्हणे. त्याला ते निवड घरचंच पाहिजे रे पहिले लेकाच्याली. जाऊ द्या ना, त्याला कुठे येरी समजू राहिल त्या म्हशीतलं, तुम्ही द्या घेऊन, जाऊ द्या. ते फक्त आणले सोबत. जाऊ दे बरं, त्याला व्यापारी लोक जे राहतात ना, त्याला काहीच सांगायचं नाही की आम्हाला म्हैस घ्यायची आहे म्हणून, नाही तर ते देतात बराबर लंब करून आपल्याला. जे आपल्यासारखा सर्वसाधारण शेतकरी पाहायचा मस्त, त्याला बा खरंच गरज आहे म्हैस विकायची किंवा काही पैशाची गरज आहे, नाही तर नॉर्मल 500-1000 रुपये कोणी म्हणजे नफा कोणाला पाहिजे असते तिकडे, साध्या व्यापाऱ्याला दिल्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला दिलेले पुरते एक बारचे पैसे शिल्लक. हो बरोबर आहे, व्यापाराला दिल्यापेक्षा शेतकऱ्यानं खाल्लेलं बरे बा. हा, मग मी तेच म्हणतो, कसं आहे शेतकरी खरं काय सांगते आपल्याला, किती लिटर दूध देते, काय आहे ते सगळं खरं सांगत असते शेतकरी. बरं मग किती म्हशी घ्यायच्या तुला आज? आबाजी खरं सांगायचं म्हणजे आपला प्लॅन आहे गड्या, 8-10 म्हशीचा प्लॅन आहे आपला. तर आज माय कमीत कमी 2 म्हशी आज घेता आल्या पाहिजे, म्हणजे दूध चालू होऊन जाते, म्हणजे टेन्शन राहत नाही. 2 म्हशी आज घ्यायच्याच आपल्याला कमीत कमी, जास्तीत 3-4 घेतल्या तरी काही विषय नाही आपल्याला. बरं 2 म्हशी घ्यायच्या का मग तुले? चाल मग आता 2 म्हशी पाहू, पहिले 2च घेऊ, बाकीचं मग पाहू पुढे. जर असली पद्धतशीर तर मग घेता येईल एखादी अजून शिल्लक. म्हणजे कसं आहे, एकाच दिवशी जास्ती म्हशी नाही घ्यायला लागत, मग ते कसं पाळणारच्या नजरी देते. हो ते पण आहे, बरोबर आहे. चला मग. अरे बोलो ना, देते क्या? अभी 65 देता बोलो. आमच्यापासून 65 नाही घेते, शेतकऱ्याला 80 विकते कसंही, डायरेक्ट शेतकऱ्याला दिलेली पुरते ना बाबा, तुले काय देऊ मी? अरे नहीं ना, वो देख के गया है हमारा रिश्तेदार, मेवना है मेरा, मेवना बीवी का भाई है। अगर दूसरों को दे दी तो बीवी कुटेगी ना रात को मेरे घर में, इसलिए नहीं दे सकता मैं। आप आ जाओ। अरे 70 देता, 70 बोलो, चलो बछड़े के साथ 70 देता आपको, अभी दो। अच्छा मागच लागलेलं का सकाळपासून? अरे आपको क्या बोला, नाही द्यायची म्हणजे नाही द्यायची, चालले मोटरच्या 65-70 करोड़, जा ना तिकडे डोक्स दुखू नका ना, जा ना। देखो 70 फाइनल बोला है, अगर आपका लगा तो 75 देने के लिए भी तैयार हूँ, मुझे बताइएगा, मैं जा रहा हूँ अभी, 75 चाहिए होगा तो भी मैं देने के लिए तैयार हूँ। अरे नाही द्यायचं ना बाबा, जाय ना तू, डोक्स नको दुखू ना, जाय ना चटकन। 78 लास्ट बोलो, जाता का गोटे घालू आता तुले? हो ना, असते पागल करते व्यापारी दिवसांदिवस सकाळ सकाळी। माहीत जरा चांगल्या वाटू राहिल्याकडे दोन्ही, म्हणजे एक बछडा आहे आणि एक आहे, म्हणजे हा असते ना, चांगले असते ना, पाहिले पुरते एकदा भाव घे विचाराले, काही हरकत नाही इकडे। अय उकंडा, इकडे राम राम म्हटलं भाऊ। राम राम बाबाजी, राम राम। काय ओळखलं नाही तुम्ही?
नाही गड्या 2-3 वर्ष झाले. कसं आहे बाजार सोडला त्याच्यानं काही जास्ती ओळखीचे नाहीत लोक. अरे मी त्या कोरपेचं पोरग. ते तर आपला दोस्तच राहिले का? हो हो मला माहिती आहे ना, ते सांगतात तुमची गोष्टी करतात घरी. ते नसतेत का आता बाजारा गिजारात नाही? मग त्याची तुमच्यासारखीच गत झाली ना. 2-3 वर्ष झाले बाजार सोडला त्यानं पण. कसं आहे दिसत नाही आणि काय म्हटलं बसा घरीच मग तुम्ही. हो आता वय की झालं की असंच असते. आता घरी बसलेलं पुरते एक बारचं बा काय करतं. मग काय तर मी त्याला तेच म्हटलं बाबा घरीच राहा म्हटलं तुम्ही. बस झालं म्हटलं धंदा केला म्हटलं आता तुम्ही ढोराचा. आता मी करतो म्हटलं जाऊ द्या म्हटलं. बरं तुम्ही कसं काय आलते मग इकडे आज कसं काय? अरे काही नाही ते आपल्या गावातलं एक पोट्टा आहे. असं जवानच पोट्टा आहे. मस्त तबेला टाकतो म्हणते गड्या म्हशीचा. तर मग कसं आहे ते आला आपल्या घरी राहती. म्हणे गड्या तुम्हाला अनुभव आहे आबाजी जराशा म्हशी घेऊन द्या बा सुरुवातीला एकदा समजे लोक. म्हणजे कसं आहे व्यापारी लोक फसवते नव्या लोकायले म्हणून. नाही बरोबर आहे. हे व्यापारी लोक राजा लय मॅड करतात ना. सर्वसाधारण माणसाला लय फसवते. तेच तर मग. हा आहे उकंडा नाव आहे याचं. जरा लक्षात राहू द्या. म्हणजे कसं आहे हमेशा त्याला आता म्हशी घेणं इकणं चालते. जरा असं मदत करत जाता. तुम्ही वैकीचेच हे वैकीच आहे आपल्या. अरे काय आबाजी विषय आहे का? आपणच आपल्याला मदत नाही केली तर मग काय करणार आहे? हे 2 तुमच्या म्हशी आहेत का मग हे मागच्या? हो राजा हे सकाळपासून बसेला सर व्यापारी येऊन पाहून चालले. कसं आता शेतकरी जरा उशीर येते ना. व्यापारी सकाळी येतात. शेतकऱ्याला आले 9-10 वाजतातच. हो आता ज्याला दुधासाठी घ्यायची असली त्याला मग 9-10 वाजता येतात ते लोक. हे व्यापारी लोक सकाळी 6 वाजतापासून बसेल राहतात. नाही पण म्हशी चांगल्या आहेत तुमच्या म्हणा. 2 आहेत नाही? हो 2 म्हशी आणि 1 बछडा. तिन्ही एका दामानच काढायचा आहे. ते झंझट ठेवायचे नाही म्हणून असतं ते एका दामानच आणलं मी. हो का? काय भाव काय ठरवला मग? आता 1 म्हैस तर गाभण आहे. पुढच्या 15 दिवसात जनते ते. आणि दुसरी म्हैस आहे ते देते आपल्याला 8 लिटर दूध दररोजचं. बछडा आहे समजा 2 महिन्याचा 8 लिटर दूध देते. आणि हे जे जनते ना हिनं मागच्या वेळेस 10 लिटरचं दूध दिलं होतं. आता 1-1.5 महिन्यानं समजा ते चालू होते बरोबर. म्हणजे ते 8 लिटर आणि ते 10 लिटर जर पकडलं तरी 18 लिटरच्या आसपास दूध. समजा 18 जाऊ द्या 15 लिटर तर देईन दूध. हमखास मी गॅरंटी घेतो 15 लिटर दूध देते म्हणजे देते दोन्ही म्हशी आपल्या. हो का? 15 लिटर म्हटल्यावर मग सांगा ना भाव सांगा तुम्ही. मग जर कसं आहे मला चांगल्या वाटू राहिल्याकडे. आणि तुम्ही कसे वैकीचे माणसं आपले म्हणजे फसवतगिरी करत ना तुम्ही. त्याच्यानं मग कसं आहे पाहू. मग जर पटला भाव तर तुमच्याच घेऊन घेऊ. काही विषय नाही आपल्याला. मग त्याला सुद्धा तुमचं तर कसं घरचं काम आहे राजा. पैसे राहू देतो मग आपण काही दिवसा साईटवर. जमलं गड्या पैसे राहू देतो म्हटल्यावर मग कसं आहे काही म्हणाले आधार भेटते जरा असा. तसा कसा आहे आबाजी आता तुम्ही जवळच्या म्हणून सांगतो 1.40 मध्ये तिन्ही देतो तुम्हाला. 1.40 म्हटल्यावर 70,000 रुपये. ते 70 हजाराच्या 2 जरी पकडल्या तरी बछडा समजा होऊन जाते. जमते कडे 1.40 म्हणजे बराबर भाव आहे. 1.40 कसं आहे पोट्टा नवीन आहे आणि सुरुवातच करू राहिला. तर पहिलेच एकदम त्याला लय होईन ना 1.40. तर बराबर लावा तुमच्या हिशोबानं. कसं आहे आबाजी तुम्हाला एकदम खालचा भाव सांगितला आता. कारण कसं आहे 1.40 मध्ये म्हणजे 70 हजाराच्या 2 जरी धरल्या तरी तेच उराला. बछडा तर वरचाच काही विषय नाही. तर 1.40 बराबर भाव आहे माझ्या नजरेनं तरी. हो तुझं बराबर आहे. भाव बराबरच आहे. पण कसं आहे जरा नवीन आहे तर जरा म्हणजे तू पाय आता बा. मी काय म्हणतो तुम्ही 40,000 आज देऊन द्या. 1 लाख रुपये 2 हप्त्यानंतर द्या ना. त्याचा काही विषय नाही. पैसा काही आजच नाही पाहिजे आपल्याला. 40,000च द्या फक्त. 1 लाख रुपये तुम्ही 2 हप्त्यानंतर द्या. काही गडबड करू नका. पण कसं आहे कमी जरा म्हणजे होणार नाही आबाजी. बरं मग पाहतो आम्ही जरा म्हणजे जरा विचार करतो अजून. जरा बाजार गिजार हिंडतो मग पाहतो काय होते. बरोबर काही घोर नाही ना. या आरामात या फिरून या बाजार. आणि तुम्हाला कसं एकदम खालचा भाव सांगितला आता तुम्ही पहा. बाकी पुरा बाजार हिंडा काही आपल्याला मनात हे नाही राहणार. या तुम्ही आरामात फिरून या. हो पाहतो ना काही विषय नाही. बाकीचं पाहतो कशा आहे काय आहे म्हशी बाजारात नाही. मग नाही तर मग आहेच आपला सौदा तर. हो या. का म्हणजे आपण तर पुऱ्या बाजारात हिंडलो राजा. त्या पहिल्या म्हशीसारख्या म्हशीच भेटल्या नाही. काही म्हणा आपण राजा. भजे जिलेबी एकदम गरम गरम खाल्ली ना पेडगावाल्याची. 1 नंबर मजा येते. मस्त झाली. भजे जिलेबी खाल्ली एकदम मस्त वाटवलं आता. पहा राजा नारायण भाऊ नाही का जराशी माणुसकी आहे का तुम्हाला? राजा दिवसभरापासून आम्ही आता 11 वाजू राहिले. इतका म्हशी पाहिल्या 1 म्हशी सुधी नाही सापडली. आणि तुम्हाला त्या भाजी जिलेबी चांगली आहे म्हणता राजा. जरासं माणुसकी ठेवत जा ना तुम्ही. पाहिजो अबे पोटासाठीच कमावतो ना आपण. पहिले खाऊन घ्यायचं आरामात. भेटतेच म्हैस. टेन्शन नको. या बुधवारी नाही तर पुढच्या बुधवारी. काय टेन्शन घेतं? अरे कायचं राजा लवकरात लवकर भेटली पाहिजे. म्हणजे लवकरात लवकर धंद्याला चालू होते. बेरोजगार म्हणजे खाली राहून लय टोमणे बसतात ना. ते तर आहेच म्हणा. अरे जाऊ द्या ना. ऐका माय मी काय म्हणतो. ऐक रे भाऊ उकंडा. हा बोला भाई सांगा तुम्ही सांगा आता. मी काय म्हणतो ते आपण जे सगळ्यात पहिले पाहिलं होतं 2 म्हशीन ते 1 बछडा होता ते. तर ते कसं ते 1.40 म्हणे ना. तर माय तर म्हणणं 1.35 मध्ये घ्यायला परवडते कडे ते आपल्याला. कसं आहे म्हणजे आता ते जनते मग ते चालू होते बरोबर 1.35च्या आसपास आहे ते. तरी पण मी 1.30 म्हणतो त्याला. 1.30 मध्ये दिली तर ठीक. नाही तर 1.35 वर आपण घेऊन घेऊ बस. बरं तुम्ही म्हणता तसं मला काय आहे. तुम्ही म्हणसाल तसं करू आता आपण. चाल ना मग तर तिथे चाल जाऊ. काय पाहू आता की त्याची इकली गेली का राहिली. हो राजा ते गेली नाही पाहिजे. नाही इकले असेल तर बसा लागेल बोंबलत मग आपल्याला. नाही पाहू ना काय होते. चल आले का? अरे काय राजा पुरा बाजार पाहिला. तुमच्या म्हशीसारख्या म्हशीच नाही. पुरा बाजारात नाही म्हशी. तुम्हाला तर पहिले सांगितलं होतं राजा. आपल्या म्हशी लय चांगल्या. तुम्ही ऐकतच नाही जा. मी काय म्हणतो ते जाऊ द्या आता.
आता बराबर भाव लावा तुम्ही पद्धतशीर. कसं आहे आबाजी, परवडतच नाही आबाजी, खरं सांगायची म्हणजे 1.40च्या खाली परवडतच नाही. आता कसं आहे गड्या, तुझ्या बाबाचे माय संबंध होते तर ऐक तू आता यावेळेस. नाही नाही, तुमच्या वयाचा मान ठेवला म्हणून तुम्हाला बराबर भाव सांगितला ना आबाजी. नाही तर मला 1.5च्या खाली द्यायचीच नव्हती आज. 1.5चा हिशोब करून आलो तुम्ही बाजारात, किंवा 1.5च्या खाली आपल्याला म्हैस द्यायची नाही. पण कसं आहे, तुम्ही जसा वैकीचे हा त्याच्यानं तुम्हाला कमीच सांगितले मी आधीच. हो तू हे सगळं बराबर ना रे बा. आता तो तुझा आकडा सांगितला, आम्ही आमचा आकडा सांगतो गड्या. पटत असेल तर मग काही करू, आपण बोलू. बरं बरं, तुम्ही तुमचा आकडा सांगा. 1,30,000 हे आहे आमचा आकडा. आता सांग बा तू काय करायचं. काय राजा आबाजी, 10,000 कमी नाही राजा. राजा आबाजी या तुम्ही, मी काय म्हणतो, भले नाही गेली या बुधवारी तरी चालते मला. अरे असं तोंड उलटं नको करू ना. सांग ना मग, तू सांग. मंदातला हा रस्ता काढ गड्या काही तू. नाही ना आबाजी, 31 मध्ये राजा नाही परवडत हो आबाजी. राहू द्या मग, जाऊ द्या. मी तुला तेच म्हणून राहिलो ना. कसं आहे गड्या, तू 1,40 म्हणतो, आम्ही 31 म्हणून राहिलो. मंदातला रस्ता काढ तू. आता काय करास ते. आता कसंच करावं गड्या. मी काय म्हणतो आबाजी, चला जाऊ द्या. 1,37,000 देऊन द्या, विषय मोकळा करा. आता पाय नाही ना, लय होते ते 7,000 शिल्लक नाही रेले का, एवढे नाही. आबाजी कसं आहे, झिकझिक नका करू तुम्ही. आता कसं आहे, तुमच्या वयाचा मान ठेवून 1,37 मध्ये फायनल करून टाका, जाऊ द्या. कसं आहे, आपली म्हैस जर दूध कमी दिलं ना, पण आपण तुम्ही किती सांगितलं तुम्हाला, 18 लिटर सांगेल ना. 18 लिटरच्या खाली एक थेंब जर दिला ना मशीन, तर त्याच दिवशी म्हैस घरी आणून घालायची ना आपल्या. नाही ना रे, त्याच्यावर काही विशेष नाही ना. पुरा भरोसा आहे तुझ्यावर. मग ते जरा पैसे जास्त उरले ना, आम्हाला एवढा बजेटच नाही ना आमचा. आता पहा राजा आबाजी, कसं आहे, मी लय घाटा खाऊ राहिलो. 3,000चा घाटा म्हणजे मी 1.5 लाख समजून 13,000चा घाटा माझ्या आवराला. त्यातनी तुम्ही 7,000 वाढून जरा 1,37 मध्ये फिक्स करून टाका, जाऊ द्या. कसं करतं मग, 1,37 देतं का? जाऊ दे ना, 1,35 आपला होताच बजेट. 2,000 शिल्लक जातील, जाऊ दे ना. आपल्या ओळखीचं आहे, शेतकरीचं आहे. बरं बरं, काही विषय नाही. तुम्ही जसं म्हणसाल तसं आबाजी घ्या, जाऊ द्या. 2,000ला काय पाहायला बुडते, जाऊ द्या. तिकडे 4-5 लिटर शिल्लक दूध दिलं तर सारखंच होऊन जाईल, जाऊ द्या. हे घे 500 रुपये सर. बाकीचे वरचे पैसे मोजून देतो आता तुले, आणि 1,00,000 रुपये तुले देतो एका महिन्यानंतर, समजलं? बरं बरं, काही घोर नाही. आता किती 500 रुपये दिले तर तुम्ही द्या, 36,500 देऊन द्या आता मला. बाकीचे 1,00,000 रुपये तुम्हाला मी घरी येऊन घेऊन जाईन तुमच्या, काही विषय नाही. हां उकंडा, 500 रुपये दिले, 36,500 मोजून दे भाऊले, आणि बाकीचे 1,00,000 रुपये ते घरी येऊन घेऊन जातील एका महिन्यानंतर आपलं. आणि म्हैसा सोड आणि चाल घराकडे. बरं बरं, 1 मिनिटात दाखला करू आणि पैसे देऊन देऊ. चला तिकडे. चला मग दाखला करून घेतो, चला.